नाथ साहेबाच्या नावानं चांग भलं. सिद्धेश्वर यात्रा कमिटी आंधळी ही यात्रा कमिटी गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे. ह्या यात्रा कमिटीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर 9 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेचं ठिकाण म्हटलं असा तर हनुमान मंदिर जुनी चावडी चौक आंधळी. आणि शुक्रवारी 10 तारखेला नाथबाबांच्या पालखीचा उत्सव सोहळा व शोभेत दारोका होणार आहे. तसेच पालखीच्या विशेष ठिकाणी म्हणजे जुने चावडी चौक येथे जागर व सागर माने कुरळपकर यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम. लगेच 12 तारखेला रविवारी सकाळी 9:30 वाजता रिव्हर्स ट्रॅक्टरच्या स्पर्धा होणार आहेत. ह्या स्पर्धेचं ठिकाण मायका मंदिर परिसर आणि त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता निकाली कुस्त्यांचं मैदान होणार आहे. आणि त्याचं ठिकाण म्हणलं असा तर अनिल दिवाण यांच्या घराच्या पाठीमागे. आणि त्याच दिवशी रात्री संध्याकाळी 9 वाजता हिऱ्यांची हिरकणी तुमची आमची लाडकी हिंदवी पाटील यांचा लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचं ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आंधळी. लगेच दुसऱ्या दिवशी खास महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं ठिकाण म्हणलं असा तर नाथदेव मंदिर परिसर. मंगळवार दिनांक 14 एप्रिलला रात्री 9 वाजता पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर तमाशा मंडळ यांचा तमाशा ठेवला आहे. ह्या कार्यक्रमाचं पण ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आंधळी. ह्या कमिटीचं पुढचं टॉपचं नियोजन म्हणजे शर्यती प्रेमींसाठी बैलगाड्या शर्यत ठेवल्या ती पण 18 तारखेला. सांगली जिल्ह्यातील पहिली अशी यात्रा कमिटी आहे की मागील वर्षाचा खर्च सगळं तुम्हाला बॅनरवर बघायला भेटणार. आणि ही यात्रा कमिटी आहे सिद्धेश्वर यात्रा कमिटी आंधळी. ही यात्रा कमिटी गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे. ह्या यात्रा कमिटीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन कारभारी दिसणार. त्यामुळे गावासमोर एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे. आणि ही यात्रा कमिटी महाराष्ट्रात गाजत असलेले सगळे टॉपचे कार्यक्रम आणते त्यामुळे यांचा विषयच नाही. आणि येथे दिलेला शब्द पाळला जातो. सर्वसामान्यांची कमिटी आपली श्री सिद्धेश्वर यात्रा कमिटी.